सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड, जेल रोड, नारायण बापू नगर, इंदिरा गांधी पुतळा येथे युवकाला दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दिनांक 6 जानेवारी रोजी घडली। सकाळी 8:30 वाजता उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 7 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार जेल रोड, नारायण बापू नगर येथे राहणारा विवाहित युवक अमित रमेश उगले वय 32 व त्याच्यासोबत असलेले आरोपी मंगेश दादासाहेब जाधव वय 21 व कैलास उर्फ रुपेश दादासाहेब जाधव वय 32 यांच्यात 22 डिसेंबर रोजी सायंकाळी नशेमध्ये वादविवाद झाले। मंगेश व रुपेश जाधव या बंधूंनी अमित याला मारहाण करून दगडाने छातीवर इतर ठिकाणी मारले होते। नारायण बापू नगर जवळ अभिनव शाळेजवळ उभा असलेला सुमित याला दोघा जणांनी येऊन भाऊ अमित याला 2 जण मारहाण करत असल्याचे सांगितल्यानंतर त्याने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी मारहाण करणारे जाधव बंधू तेथून पळून गेले। जखमी अमित याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर नगर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र अमित याला जास्त मार लागल्याने व डॉक्टरांचे सर्टिफिकेट 307 प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असे कलम लावले होते। उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाने यांनी तात्काळ संशयित मंगेश रुपेश जाधव या दोघांना उपनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे। दरम्यान जखमी अमित रमेश उगले याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी 6 जानेवारी रोजी त्याचे निधन झाले। या प्रकरणी आता उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार, मी के नरेंद्र बैसाने, उपनगर पोलीस स्टेशन नाशिक। दिनांक 24/12/2024 रोजी आपल्याकडे 324चा गुन्हा होता। गुन्हा IPC 324 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्याच्यात फिर्यादी सुरुवातीला PN हिवाळे उपनगर पोलीस स्टेशन यांच्याकडे तपास होता। त्यानंतर त्यातला तो जखमी होता। जखमीची परिस्थिती गंभीर झाल्याने आपण त्यात 307 आणि त्यानंतर सेक्शन वाढवून करून तो तपास मी माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशामुळे माझ्याकडे सदर तपास करत असताना आपण आरोपींना अटक केलेली आहे। कालच्या दिवशी दिनांक 6 जानेवारीला तो त्यातला जो जखमी होता अमित उगले हा मयत झाल्याने आपण त्याच्यात खुनाचं सेक्शन 103(1) हे वाढीव कलमाने लावण्यात आलेलं आहे। सदर आरोपी आता हे सेंट्रल जेल पुढील तपास हा अतिशय सुयोग्य पद्धतीने चालू आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।